विद्या मुन्शी यांना भारताच्या पहिल्या महिला पत्रकार म्हणून ओळखलं जातं. त्यांचा जन्म 5 डिसेंबर 1919 तर 8 जुलै 2014ला त्यांचं निधन झालं. विद्या कानुगा असं त्यांचं लग्नाआधीचं नाव होतं. त्यांचा जन्म एका गुजराती कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक वकील होते तर आई सामाजिक कार्यकर्ती होती. त्यामुळे पत्रकारितेचे बीज त्यांच्या लहानपणापासूनच मनात रुजले होते. पण शाळा आणि कॉलेज पूर्ण झाल्यानंतर 1938 मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडला जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. 1938 मध्ये त्या इंग्लंडला पोहोचल्या, पण दुसरं महायुद्ध सुरू झाल्यामुळे त्यांनी भारतात परतण्याऐवजी किंग्स कॉलेज न्यूकॅसल डरहम येथे प्रवेश घेतला. तिथं त्या कम्युनिस्ट विचारसरणी आणि चळवळीशी संपर्कात आल्या. त्यानंतर 3 वर्षांनी त्यांनी अभ्यास सोडला आणि इंग्लंडमध्ये पूर्णवेळ कार्यकर्त्या बनल्या. 1952 ते 1962 या काळात त्यांनी बॉम्बे द प्लीड्स या साप्ताहिक जर्नलच्या कलकत्ता बातमीदार म्हणून काम केलं आणि म्हणूनच त्यांना भारतातील पहिली महिला पत्रकार म्हणून संबोधलं जातं.